परराज्यातून औषधांच्या बनावट चलनच्या आधारे दारूची तस्करी करण्यात येत असल्याचा प्रकार ठाण्यात उघडकीस आला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने कारवाई करत सुमारे 1,66,00,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे. वाहन चालक परगत सिंग करतार सिंग आणि अमृतबीर सिंग हरप्रीत सिंग या दोघांना अटक करण्यात आली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे. औषधांच्या नावाखाली बनावट कागदपत्रांच्या सहाय्याने परराज्यातील म्हणजेच गोवा राज्यात निर्मित विदेशी मद्याची वाहतूक केली जात असल्याची माहिती अधिकाऱ्यांना मिळाली होती. यानुसार मुंबई नाशिक मार्गावरील खारेगाव टोलनाका ते माजिवडा रोड परिसरात पथकाने 5 मे रोजी सापळा रचला होता. सुमारे सायंकाळी 6:30 वाजताच्या सुमारास एक पांढऱ्या रंगाच्या कंटेनर क्रमांक MP09GG 7930 हे वाहनाची तपासणी करण्यात आली. या तपासणी दरम्यान वाहनात पुढे बॉक्स आढळून आले. हे बॉक्स उघडून पाहिले असता त्यामध्ये रॉयल ब्लू माल्ट विस्कीच्या 180 मिलीच्या बाटल्या मोठ्या प्रमाणात सापडल्या. एकूण 1450 बॉक्स विदेशी मद्य पथकाने जप्त केल्या. तसेच संबंधित कंटेनरसह एकूण 1,66,11,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाने गुन्हा नोंद करून वाहन चालक परगत सिंग करतार सिंग आणि अमृतबीर सिंग हरप्रीत सिंग या दोघांना अटक केली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक ठाणे 1 प्रवीण तांबे, प्रभारी उपअधीक्षक ठाणे 1 आनंद पवार तसेच उपअधीक्षक ठाणे 1 रत्नमाला गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक MP धनखेडे, दुय्यम निरीक्षक NR महाले, SR मिसाळ, सहाय्यक दुय्यम निरीक्षक VG थोरात तसेच PS नागरे, PP महाजन, DK पाटील, SS यादव, PP पाटील, MG शेख आदी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली असून या प्रकरणामागील मोठे रॅकेट उघड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पडादा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जे अंमली पदार्थ विरोधी पथक जे आपल्या परिमंडळामध्ये काम करत आहे, सदर पथकाचे आपले जे अधिकारी आहेत API अनिल गायकवाड, ठोके जितेंद्र ठोके ग्रेड PS आणि सर्व टीमने सगळी कामगिरी केलेली आहे. आणि खडकपाडा वाडेकर परिसरामधून आपण 3 आरोपींना त्यामध्ये ताब्यात घेतलेला आहे. त्यांच्याकडून 107 किलो गांजा त्यांच्याकडून जप्त केलेला आहे. 3 जे आरोपी ताब्यात घेतलेले आहेत, या तिन्ही आरोपींचं यापूर्वीचं NDPS गुन्ह्यासंदर्भातलं रेकॉर्ड आहे. यापूर्वी ते वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये अटक झालेले होते अंमली पदार्थ तस्करीमध्ये. त्याच्यामध्ये पहिला आरोपीचं नाव आहे वसीम खान, तो आहे भिवंडीचा. त्याच्यावरती सुद्धा एक गुन्हा दाखल आहे जो आहे घाटकोपरचा. त्यानंतर दिनेश सरोज म्हणून आहे, हा आरोपी जो आहे तो ठाण्यामधला आहे. त्याच्यावरती पण सुद्धा घाटकोपरचाच एक 1800 किलो गांजा त्याच्याकडून यापूर्वी जप्त केलेला होता. त्यानंतर तिसरा जो आरोपी आहे जो मोहित वर्मा, तो मुलुंड पोलीस स्टेशनचा, याच्यावर सुद्धा मुलुंड पोलीस स्टेशनमध्ये NDPS गुन्हा दाखल होता. अशा प्रकारची जी कामगिरी जी आहे ती आमच्या पथकाने केलेली आहे. याच्यामध्ये अजूनही कोणते आरोपी आहेत ज्यांनी हा माल इथं सप्लाय केला होता आणि ह्या साखळीमध्ये इतरही काही आरोपी असू शकतात. त्या अनुषंगाने आमचा तपास सुरू आहे. सध्या त्या तिन्ही पण आरोपींना आम्ही अटक केलेली आहे आणि कोर्टासमोर हजर केला असता आरोपींना आता 9 तारखेपर्यंत त्यामध्ये पोलीस रिमांड दिलेली आहे. हा जो तपास जो आहे सदरचा मला कोणत्या ठिकाणी मला होता यापूर्वी आपण पाहिलं असेल की आपण नागपूरमधून असेल आणि ओडिसामधून विशाखापट्टणम या ठिकाणी सुद्धा जाऊन आपण आरोपी अटक केलेले आहेत आणि ही संपूर्ण साखळी जी आहे ती आपण ते ब्रेक करण्याचा मुद्दा निश्चितपणे प्रयत्न आहे. या प्रकरणामध्ये सुद्धा हा माल सदरचा माल कुठून आला होता, कोणत्या ठिकाणी घेऊन जाणार होते आणि इतरही कोणकोणते याच्यामध्ये सहभागी आहेत हे पूर्णपणे आपण साखळी याच्याकडून तपास करून पूर्ण करणार आहोत, जेणेकरून हे पूर्ण रॅकेट जे आहे आपल्या त्या रॅकेटच्या मध्ये आपल्याला मुळापर्यंत जाता येईल.